महत्त्वाची अपडेट पावसासंदर्भातली। हवामान खात्याने पुढील 3 तासांसाठी राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला। या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। या काळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पर्यंत राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पुढील 3 तासानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या पावसाबाबत मोठा वादळी वारा असल्याने यामध्ये आता सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान खात्याकडून संपूर्ण नागरिकांना आणि विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि परिस्थिती रात्रीमध्ये भयंकर होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मध्यरात्री 2च्या सुमारास या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा सर्वात मोठा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या पावसामध्ये मोठे वादळी वारे असल्याने यामध्ये शेती पिकाचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। हे महत्त्वाचे जवळजवळ 14 जिल्हे उद्ध्वस्त होणार। 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पाऊस संदर्भातील सगळ्यात डेंजर इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये मार्च महिन्यामध्ये इतका मोठा पाऊस कधीच पडला नाही, तर त्या पद्धतीचा पाऊस आज पडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता एक चक्रीवादळ दक्षिण दिशेनेकडून महाराष्ट्रामध्ये शिरल्याचं देखील आता समजतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चक्रीवादळ दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रात शिरले। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने सॅटेलाइटच्या माध्यमातून काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक नकाशा या ठिकाणी समोर आलेला आहे। या नकाशामध्ये ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाने भयानक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने अतिशय वेगाने पुढे सरकत असल्याचा आता या ठिकाणी फोटो देखील समोर आलेला आहे। मुंबईकडून चक्रीवादळ या ठिकाणी रात्रीत घुसणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। रात्री 2च्या सुमारास हे चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या सर्व पाहायला गेलं तर जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते सर्व महाराष्ट्राच्या आतमध्ये शिरणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे आणि सर्व लोकांच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे। इतकं भयंकर चक्रीवादळ असणार आहे, कारण या चक्रीवादळामुळे हे 14 जिल्ह्यांमध्ये रात्रीचा हाहाकार माजणार आहे। एक ढगाची अशी मोठी फौज महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकू लागले। हे ढग इतके भयानक आहेत की ज्याची उंची काही किलोमीटरपेक्षा जास्त आहे। या ढगाचं वजन 80 पट जास्त आहे आणि हे ढग जेव्हा फुटणार तेव्हा त्याच्यातून पाणी पडणार नाही, तर गारांचे गोळे पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। आणि गारा आणि चक्रीवादळ हे रात्रीच्या सुमारास पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हे गाराचे गोळे पडणार आहेत तर 70 वर्षात कधीच पडले नाहीत। इतके भयंकर परिस्थिती या उन्हाळ्यामध्ये घडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तातडीने सरकारने या 14 भयानक जिल्ह्याची यादी अशी तयार केली तर या जिल्ह्यातील लोकांना 3 तारखा या महिन्यातील सांगितलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 तारखांना घराबाहेर अजिबात पडू नका असे स्पष्ट इशारे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेत। आणि उरलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये देखील भयानक चक्रीवादळांचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि ही परिस्थिती रात्रीत खूप भयंकर परिस्थिती होण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागानं जो काय फोटो पाठवलाय, जो फोटो सॅटेलाइटद्वारे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या फोटोमध्ये जे चित्र दिसते ते चित्र खूपच भयानक आहे। आणि ही परिस्थिती गेल्या 70 ते 80 वर्षात असं उन्हाळ्यामध्ये कधीच घडली नव्हती। अशी परिस्थिती सध्याला या ठिकाणी निर्माण झाली आहे। तुमच्या सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा घराच्या बाजूला तुम्ही जर आभाळाकडे बघितलं तर आता ढग पूर्ण भरलेत, वाऱ्याचा या ठिकाणी वारे देखील वाहू लागलेत। त्यामुळे तातडीने भयानक सावधानतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि या जिल्ह्याची यादी मुख्यमंत्र्यांनी स्वतः दाखवलेली आहे। त्यामुळे आता 14 जिल्हे असे आहेत जिथे या ठिकाणी मध्यरात्री सोसाट्याचा वारा सुटणार आहे। त्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये गारपीट देखील सुरू होणार आहे। त्यानंतर इतके भयानक वारे या ठिकाणी शिरणार आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी सरकारने या महिन्यातील 3 तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत। आता त्या 3 तारखा अतिशय भयानक आहेत।
तसेच जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे। पहा, मागील 8 दिवसापूर्वी देखील भयानक चक्रीवादळ या ठिकाणी शिरलं होतं। पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं, विजा कडकडत होत्या। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गारा देखील पडला होता आणि हा अंदाज देण्यात आला होता। हवामान विभागाने देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, परंतु लोकांना काय वाटलं की लोक यावर हसले आणि लोकांना वाटलं ऊन पडलंय, उन्हाळा आहे, पाऊस कसा होईल। जेव्हा मध्यरात्री गारपीट आणि वारा सुरू झाला, तेव्हा वादळ सुरू झालं, तेव्हा सकाळीच काही राहिलं नव्हतं। त्यावेळेस फक्त आपल्या हातात सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती। मग मागील 8 दिवसापूर्वी परिस्थिती एवढी तीव्र नव्हती, पण आता परिस्थिती या ठिकाणी खूपच भयानक झाली आहे। आजची परिस्थिती 10 पटीने भयानक आहे। त्यामुळे आजच्या आज व्हिडिओच्या माध्यमातून विभागाने देखील नेमक्या कोणकोणत्या 14 जिल्ह्याची भयानक वादळ शिरणारी यादी तयार केली आहे, कोणत्या 3 तारखांना तुम्हाला आजपासून इथून पुढे सावध राहायचं आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जबरदस्त रेड अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, रात्री कुठे चक्रीवादळ घुसणार आहे, त्या ठिकाणी सावध राहण्याचा इशारा कोणाकोणाला या ठिकाणी देण्यात आलाय। आता वेळ न घालवता आपण संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे, कारण की मागील 48 तासामध्ये भयानक हालचाल या ठिकाणी समुद्रामध्ये दिसून आले आणि सॅटेलाइटचा एक फोटो देखील समोर आलाय आणि त्या फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये दिवसभर आभाळाचं वातावरण तुम्हाला दिसलेलं आहे का? रात्रीमध्ये भयंकर हालचाल झालेली आहे का? या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काही भागात चक्रीवादळ घुसण्याची देखील शक्यता आहे आणि सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या फोटोमध्ये अशी भयानक हालचाल, या ठिकाणी विचित्र हालचाल या ठिकाणी दिसून आल्यामुळे गेले 70 ते 80 वर्षात अशी मार्च महिन्यामध्ये कधीच या ठिकाणी ढगांची गर्दी आपल्याला अवाढव्य पाऊस ज्यांची उंची कित्येक किलोमीटर आहे ते दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काळजावर घाला घालण्याची सुरुवात देखील केली आहे आणि हे ढग इतके जड आहेत, जेव्हा ते फुटतील सध्याला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन बघा, ढग भरभरून दाटून आलेत। आता ह्या रात्री फुटण्याची देखील शक्यता वर्तवून आलेली आहे। तेव्हा पाण्याचे थेंबच पडणार नाहीत, तर यामध्ये बर्फाचे मोठमोठे गोळे असतील। तुम्हाला आठवतं का? बघा, गेल्या 8 दिवसाच्या या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला आता जाणवले देखील असेल, 8 दिवसामध्ये गारा पडल्या होतं, तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की गारा पडल्या, तसं झालंय। त्यामुळे तुम्हाला वाटतं या ठिकाणी दिवसभर होऊन आहे, रात्रीत कसं काय या ठिकाणी होणार आहे, तर वादळापूर्वीची शांतता असते हे तुम्ही लक्षात ठेवा। अरबी समुद्रामध्ये रंग अचानक काळा भोर झालाय आणि तिथून उठणाऱ्या वाफेच्या डोंगरांना हिमालयाची थंड हवा धडकले आणि ही धडक या ठिकाणी जवळजवळ या 14 जिल्ह्यामध्ये होणार आहे। तिथे अक्षरशः ढगफुटीपेक्षाही भयानक सदृश्य या ठिकाणी परिस्थिती होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते आणि रात्रीत तुम्हाला पाहायला मिळेल कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये रस्ते वाहून जाणार आहेत, 14 जिल्ह्याची यादी कोणती आहे आणि त्या भयानक तारखा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत 1 सेकंड तुम्ही देखील व्हिडिओ स्किप करू नका, कल्पना करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची वेळ आहे, अचानक या ठिकाणी मोठा पाऊस पडायला सुरुवात होईल, विजा या ठिकाणी कडकडायला सुरुवात होईल, डोळ्यासमोरची झाडे एखाद्या कडीसारखी मोडून पडतील। तुम्ही विचार करा सुद्धा केला नसेल, पुढच्या काही तासात प्रत्यक्ष या ठिकाणी उतरणार आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिसणारा हा लाल टिपका म्हणजेच साधी पावसाची नोंद नाही, या ठिकाणी महाविनाशकारी ऊर्जेचे केंद्र आहे। जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेला हा ढगाचा डोंगर जेव्हा जमिनीवर आज रात्रीत आदळेल, तेव्हा तिथं फक्त पाण्याचा पूर नसेल तर विजाचा असा तांडव असेल, जमिनीचा हादरा होईल। तुम्हाला आठवतं बघा, 15 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी असा प्रलय या ठिकाणी आलेला होता। लोक गाढ झोपेत होते, अचानक विजाचा कडकडाट सुरू झाला, काही मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं, जनावरचा हंबरटा विजाच्या आवाजात या ठिकाणी विझून गेला आणि आज पुन्हा तशीच परिस्थिती रात्री 2 नंतर निर्माण होण्याची शक्यता देखील आहे। पण आज धोका जास्त आणि लानाचा प्रभाव इतका वाढलाय की हवेचा दाब पूर्णपणे कोसळलाय। जिथे एक मोठी पोकळी तयार झाली आणि ती पोकळी तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे, मुंबईकडून वादळी वारा तुमच्या जिल्ह्यामध्ये धडकणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीची बैठक घेऊन या 14 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेत। आता 14 जिल्हे असे आहेत जिथे रात्री 2 नंतर अचानक या ठिकाणी असं तांडव होईल
ताशी तुम्हाला 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, घराची छपरे उडून जातील, विजेचे खांब मुळासकट उपडून पडतील. तर लक्षात ठेवा, ही तारीख सांगण्यात आले. 3 तारखा कोणकोणत्या आहेत त्या तारखा पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. त्या दिवशी सरकारने कोणाला घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेत, त्या तारखाचा नेमका प्लॅन काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं, सध्याची सॅटेलाइट इमेज सांगते महाराष्ट्रावर ढगाचा एक असा वेढा गाठलाय ज्याला सुपर सेल देखील म्हणतात. आणि हा सुपर सेल जेव्हा सक्रिय होतो तेव्हा त्या वाटेत येईल त्या ठिकाणी गोष्टीचा चकनाचूर होतो. मागील आठवड्यात नाशिक नागपूर मध्ये देखील तेच झालं. फक्त तो ट्रेलर होता, खरा सिनेमा आता या ठिकाणी सुरू झालाय. आज दिवसभर या ठिकाणी तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये ढग दाटून आले आहेत. ढग कधी फुटणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये 14 जिल्ह्याची यादी सांगण्यात आली. त्या 14 जिल्ह्यामध्ये रात्री 2 नंतर ढग फुटणार आहेत, वादळी वारा सुटणार आहे. शेतकऱ्यांचं रक्ताचं पाणी करून पिकलेलं पीक मातीमोल होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्ही आता सावध नाही झाला तर तुमचं आर्थिक शारीरिक नुकसान देखील कधीही रोखू शकणार नाही. या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की हवेतील आर्द्रता आणि उष्णता मिळून एक थंडर त्या ठिकाणी स्टार्म सेल तयार झाले. आणि हा सेल एकदा जमीन स्पर्शाला या ठिकाणी झाला तर पुढचे या ठिकाणी 3 ते 4 तास तिथे निसर्गाचं कुरूप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पत्र्याच्या बंगल्यासारख्या उडून जाऊ शकतात. आणि वीज पडण्याचे प्रमाण या ठिकाणी आता पुढील ते 3 दिवसात अतिशय भयानक आणि जास्त प्रमाणामध्ये आणि प्रत्येक सेकंदाला आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल. हे केवळ पाऊस पडत नाही तर निसर्गाचं कुरूप हे तुम्हाला असणार आहे. आणि आपल्याला बेसावधपणा वारं व्हायला जाणार आहे. आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तुम्हाला हे आधी सांगत आहे. गुगल मॅप्स आणि या ठिकाणी AI प्रोडक्शन नुसार ढगाची घनता मराठवाड्याच्या मध्य भागात सर्वाधिक जास्त आहे. याचा अर्थ असा की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त आकार ओढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडतील इतका दाब निर्माण झालाय. कोणत्या जिल्ह्यामध्ये गाराचा पाऊस पडेल, कुठे चक्रीवादळ रात्रीत घुसेल, यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव ऐकण्याच्या अगोदर तुमचा जिल्हा कोणत्या क्रमांकावर आहे, जिल्ह्याची आता यादी सांगण्यास सुरुवात करताय. ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नाही तर ती एक महाप्रलयाची नोंद आहे. जुन्या काळात लोक म्हणायचे निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा कोणाचं ऐकत नाही. आणि आज अगदी असंच रात्रीचं आपल्याला घडताना दिसेल. मोबाईलवर मेसेज येऊ लागतील, न्यूज चॅनेलद्वारे इशारे देऊ लागतील, तरी देखील लोक शांतपणे गंभीरपणे घेत नाहीत. लक्षात ठेवा, गेल्या 8 दिवसात दुर्लक्ष केलं घर आजही उघड्यावर आहेत. विचार करा, हे चक्रीवादळ तुमच्या गावात रात्रीत आलं आणि विजयाचे खांब पडले, संपर्क तुटला. मध्ये पाहायला गेलं तर मेणबत्तीसाठी देखील रात्रीत कोणाला बोलणार म्हणून पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात काटकसरीचे या ठिकाणी असणार आहेत. आणि आता आपण अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळणार आहोत, ज्याची तुमची वाट पाहणार होता. सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला 3 तारखा सांगणार आहे. 14 जिल्हे कोणते आहेत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तारखानुसार तुमचे प्लॅन आत्ताच बदलून टाका, कारण या 3 तारखांना निसर्ग कोणालाच माफ करणार नाही. लक्षात ठेवा, अजिबात तुम्ही घरात बाहेर पडू नका. 3 तारखा कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्याची नक्की काय तारीख आहे, काय परिस्थिती असणार आहे. लक्षात ठेवा, विदर्भात या ठिकाणी काय घडणार आहे बघा. या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात काय घडणार आहे. आता पहिल्यांदा पाहूया मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र. रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये ताशी तुम्हाला 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळ आणि मोठ्या गारा पडतील. महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे देखील घराची पडझड होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील पाहायला गेलं तर बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यावर देखील संकटाचे ढग दाटले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तारखा कोणत्या सांगण्यात आल्या आहेत त्या तारखा तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्या तारखा ऐका. या काळात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी अधिक क्षीण स्वरूप धारण करेल. खानदेशात विचार केला तर जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी यामध्ये केळीच्या बागा, घराचे पत्रे उडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यामध्ये देखील विजाच्या कडकडासह मुसळधार पाऊस आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. या 14 जिल्ह्यात यमदूत घरट्या घालण्याची शक्यता आहे. त्याची सविस्तर यादी नीट घ्या. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील कच्चे घरे असणारे आता सुरक्षित राहून घ्या. सोलापूरमध्ये फळबागाची या ठिकाणी काळजी घ्या. नांदेडमध्ये आता झाडं पोल कोसळण्याची शक्यता असून वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. गोंदियात पुढचे 3 दिवस अक्षरशः आभाळ फाटेल. या ठिकाणी जळगावमध्ये खानदेशात वादळाचा तांडव पाहायला मिळेल. लातूरमध्ये पावसाचं प्रलय जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये 40 डिग्री उन्हात अचानक या ठिकाणी वादळ वारा सुटण्याची शक्यता आहे. हिंगोलीत आता ढगफुटीची शक्यता आहे. या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. आणि गडचिरोलीमध्ये विजाचा कडकडाट या ठिकाणी होऊ शकतो. बुलढाण्यात या ठिकाणी गारांचा मोठा वर्षाव होण्याची शक्यता आहे. आणि यवतमाळमध्ये शेतकऱ्याचं पांढरं सोनं मातीमाल होण्याची या ठिकाणी शक्यता आहे.
त्यानंतर धाराशिवमध्ये पुढचे 48 तास गंभीर असणार आहेत. वाशिममध्ये छप्पर उडणार आहेत असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धेत देखील या ठिकाणी सुरक्षा असणारा आसारा देखील तुम्ही शोधू नका, बाहेर पडू नका. अहिल्यानगरमध्ये अचानक पाऊस सगळीकडे या ठिकाणी दणाणून उडेल. त्यामुळे आता या ठिकाणी सांगली सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पावसात भयानक थैमान घालण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान विभागाने दिलेली माहिती सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी काळजीपूर्वक एक तुम्हाला सांगतो. तुम्ही आधी एक गोष्ट सांगतो, पक्क करा, उगाचच घाबरून जाऊ नका, सावध नक्की व्हा. आम्ही तुम्हाला माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण म्हणजे कोणाचं द्राक्ष काढण्याला आहे, कोणाचा कांदा काढण्याला आहे, कोणाचा कांदा उघड्यावर पडलाय, कोणाचा आंबा पीक धोक्यात आहे. त्यामुळे निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही 3 तारखा या ठिकाणी देण्यात आले तर तारखा या ठिकाणी नाहीत. इथून पुढचे उद्या परवा हे 3 दिवस या ठिकाणी पावसाचे गंभीर आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. हा एक अंदाज असून जर पावसाचा अंदाज सांगला तर तो अंदाज असून तुम्ही अनुभवी तज्ज्ञाकडे अजून एकदा अंदाज घ्या. तुम्ही जर शेती पिकाचं मोठं काम करणार असाल तर अजून एकदा या ठिकाणी तुम्ही अंदाज घ्या, मग शेती पिकाची कामे करा. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला भरारी प्राईम या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.